एक दिवस असं झालं की माझ्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि आता मी पोलीसमध्ये असल्याजवळ मला काय फोटो कॉल वापरावा लागतो, परंतु मी एक वेळ सहज गेलो आणि मी आपला तिथं उभा राहिलो. तर दादांनी मला सहज विचारलं की भाऊ का उभा राहिला, काय काम आहे का तुमचं? म्हणलं नाही दादा, माझ्या दुकानचं उद्घाटन आहे गरीबाचं, परंतु तुमचं जर पाय लागलं माझ्या दुकानाला तर अतिशय चांगलं होईल. आणि दादांनी लगेच विचारलं त्यांच्या पीएला की बाबा आता प्रोग्राम कुठे आहे? म्हणजे आता बारामतीचं अर्बन बँकेचं उद्घाटन आहे आणि सर्व ठिकाणी आपल्याला जायचंय प्रोटोकॉल प्रमाणे. मी अगोदर त्यांना विचारलं होतं त्यांच्या पीएला वगैरे की दादा आमच्याकडे येतील का? तर म्हणले दादा तसे येतच नाही, सरकारी नियमानुसार प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे उद्घाटन ठरल्याप्रमाणे जातील, तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही अर्ज द्या त्याप्रमाणे. आणि मी आपला सहज उभा राहिलो दादाच्या गाडीच्या दरवाजापाशी आणि दादाला मी बोललो. माझ्या बायकोचा सुद्धा विश्वास नव्हता माझ्यावर की दादा येतील, गावातले आमचे सरपंच भाऊ आहेत त्यांच्याकडे सुद्धा विश्वास नव्हता की दादा येतील. पण दादा बिचारे मला म्हणले की कुठे जायचंय? म्हणलं दादा मी एक उद्घाटन दुकानचं स्टेशनरी दुकान केले आणि तिथं जर तुम्ही आला तर बरं होईल, चल बस म्हणले गाडीत. आणि विचारलं कुठे जायचं सर्वांना? सर्वांनी म्हणले चला अर्बन बँके का, आणि चला पुढे व्हा, चला घ्या गाड्या बसा. आणि अशा पद्धतीने ते म्हणले आणि मला लगेच दरवाज्यातनं म्हणले बस 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 माझ्या शेतात, चल आणि चल तुझ्या दुकानाकडे. सगळ्यांच्या गाड्या बारामती दिशेने गेले आणि दादांची गाडी आपले भिगवण दिशेने विरुद्ध दिशेने लगेच आली. आता आल्यानंतर मला असा प्रश्न पडला की माझं दुकान बंद, माझ्याकडे चावी नव्हती आणि दादा माझा फोन बी घरी लागाना. मला मी फोन खूप घाबरलो, परंतु दादा म्हणले काय? म्हणलं चावी दादा राहिली बाबा, आता लय मजा आली. म्हणले राहू दे, मी तासभर थांबतो, तू काळजी करू नको, तू घरी जा, चावी आण, मग दुकान उघड आण, मग मी तुझ्यापाशी थांबतो, बस का? मी अजिबात जात नाही. मग माझ्या फोन केल्याबरोबर बायको आली पळत, रिबिन आमच्या हातातच होतं, बांधलं नाही काय नाही. मग तरी ते दादा आले आणि त्या ठिकाणी बघितलं सगळं. अजिबात म्हणले काळजी करू नका, बरं तो दुकान टाकलंय, आता तुला नोकरी, मग तू दुकान कसं चालवणार? मग म्हणलं नाही, आपले मुलाबाळाच्या दृष्टिकोनातून, पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून फॅमिली चालवणार आणि मी नंतर नोकरी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी दुकान चालवणार दादा. तर म्हणले ठीक आहे, आडसोळ सरांना सांगा म्हणले, बोलावलं त्यांना, अख्ख्या शाळेचं म्हणले स्टेशनरी त्यांच्याकडून घेत जा, गरीबाचा मुलगा येऊन द्या म्हणले पुढे जरा. अशा दृष्टिकोनातून त्या सरांना सांगितलं. पण मी म्हटलं की माझ्याकडे एवढी परिस्थिती नाही, माझं आपलं हळूहळू करीन मी साचन. दादा तुमची मत झेप मोठी आहे, पण आम्ही काही नाही, कुठेही तुला स्टेशनरीचे काय लागू दे, मुंबईला पुण्याला कंपनीला माझ्याकडून पत्र घेत जा म्हणले आणि त्या पत्रावर तुला ते घेऊन जात जमाल आणि तुमचा चांगला करायचा. म्हणजे अशा पद्धतीने दादानी म्हणजे एकदम अंतकरणात गरीब असू द्या, दिलदार मनाने. आणि जरी दादाचा स्वभाव बरेच जणांना वाटत असेल कडक आहे, पण दादाला माया म्हणजे तेवढीच. माझ्या मुलीची बी बदलीच्या संदर्भात म्हटलं होतं तरी दादा लगेच म्हणायचे हा आणि काय चल, कोणते साहेब कुठं. फक्त दादाला हेट खपत नव्हतं आणि प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणाचं 100% ते फळ देतच होते. म्हणजे एवढं अप्रतिम काम आहे दादाचं. नुसता शब्द जरी काढला तरी आम्हाला म्हणजे खूप रडू येतं, आमच्या काळ जसा घड गेला असं एक आम्हाला वाटतं दादा. मग मी इथं